एका महिलेनं आपल्या पतीचा उशिना गुदमरवून खून केला आणि अश्लील व्हिडिओ पाहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी महिलेचं नाव लक्ष्मी माधुरी असून तिच्या पतीचं नाव लोकम शिवा नागराजू असं आहे। नागराजू हा कांद्याचा व्यवसाय करत होता। संपूर्ण हत्याकांड अतिशय नियोजनपूर्वक राबवण्यात आल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार माधुरीनं ही हत्या आपल्या कथित प्रियकर गोपी याच्यासोबत संगनमतानं आखली होती। घटनेच्या दिवशी तिनं पतीसाठी बिर्याणी तयार केली होती। त्या जेवणामध्ये झोप येईल असं द्रव्य मिसळण्यात आलं होतं। बिर्याणी खाल्ल्यानंतर नागराजू गाढ झोपेत गेला। पती झोपल्यानंतर रात्री सुमारे 11:30 वाजेच्या सुमारास माधुरीचा प्रियकर गोपी घरात आला। ठरलेल्या कटानुसार गोपी नागराजूच्या छातीवर बसला तर माधुरीनं उशिना त्याचा श्वास रोखला। काही क्षणातच नागराजूचा जागीच मृत्यू झाला। हत्येनंतर गोपी घटनास्थळावरून निघून गेला, मात्र माधुरी मृतदेहाजवळच थांबून राहिली। त्यानंतर आरोपी महिलेनं संपूर्ण रात्र पतीच्या मृतदेहाजवळ बसून अश्लील व्हिडिओ पाहिल्याची बाब समोर आल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे। पतीची हत्या केल्यानंतर संपूर्ण रात्र मृतदेहाजवळ बसून अश्लील व्हिडिओ पाहत असल्याची बाबही तिनं मान्य केली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्येमागील सर्व कारणं, कटामध्ये सहभागी इतर व्यक्ती आणि घटनाक्रमांचा सखोल तपास सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे।